नमस्कार. खरं आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे पेपर ॲनालिसिस. हा पेपर ॲनालिसिस हा व्हिडिओ बनवतोय तो आहे 2, 3 आणि 4 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे अशा विद्यार्थ्यांच्या शिफ्टचा पेपर कसा येऊ शकतो. त्याचसोबत जर एखाद्या वेळी डिफिकल्ट पेपर जर आला तर तुम्हाला कसं टॅकल करायचं आहे, फिजिक्सच्या न्यूमेरिकल्सला, केमिस्ट्रीला किती वेळामध्ये टॅकल करून मॅथ्सचे जे लेंथी क्वेश्चन्स असतात, जे जेईई मेन्स लेवलचे डिफिकल्टी क्वेश्चन्स असतात त्यांना कसं टॅकल करायचं आहे हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक शिफ्टची डिफिकल्टी लेवल तरी सांगणारच आहे. म्हणजे या शिफ्टमध्ये तुम्ही आधीपासूनच वेल प्रिपेअर्ड राहावं यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवतोय. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी सिंपल 4 स्टेप्स देणार आहेत ज्यामध्ये पुढच्या 3 दिवसांमधले तुमचं प्रिपरेशन सुद्धा तुम्हाला बूस्ट करायचं आहे. त्याचसोबत पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे, एक बेस्ट जे टॉपर्स फॉलो करतात पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता पुढचे जे 4 दिवस असे आहेत त्यामध्ये तुमचं प्रिपरेशन काय असलं पाहिजे. विद्यार्थी काय काय करतात, 100% सिलेबस कव्हर करायचा आहे म्हणून अजून देखील काही विद्यार्थी सिलेबस कंप्लीशनच्या मागे लागलेले आहेत. मग आता या पुढच्या 4 दिवसांमध्ये काय करायचं आहे, लवकर एक्झाम आले, माझ्या मित्राची वेळाने एक्झाम आले म्हणून पॅनिक कोणीही व्हायचं नाही आहे. भलेही एक्झाम लवकर आली असेल तरी देखील तुमचं जेवढं प्रिपरेशन झालेलं आहे त्यावरती तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे. मग पहिलं म्हणजे काय, आता पुढच्या 4 दिवसांमध्ये तुमचा जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे तर रिव्हिजनवरती. अराउंड जर तुम्ही 100% तुमचा देत असाल तर त्याच्यापैकी 60% हा तुमचं रिव्हिजनवरती गेला पाहिजे. आता तुम्हाला पुढचे 4 दिवस कसे प्लॅन करायचे आहेत, डेली एक मॉक टेस्ट द्यायचे, फुल लेंथ मॉक टेस्ट द्या 3 आवर्समध्ये ॲज ॲक्च्युअल CET एक्झामसारखी मॉक टेस्ट अटेम्प्ट करा. भलेही क्वेश्चन सॉल्व नाही होऊ देत परंतु 3 तास त्याच जागेवरती तुमच्या शिफ्टनुसार, म्हणजेच काय एखाद्या विद्यार्थ्याची 9 ते 12 शिफ्ट असेल मॉर्निंग शिफ्ट तर पुढचे 4 दिवस सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये त्या एकाच ठिकाणी बसून ते 150 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. 3 तासामध्ये मॉक टेस्ट अटेम्प्ट करायचे, पुढच्या 3 तासामध्ये मॉक टेस्टचे ॲनालिसिस करायचं आहे. तुमची ते क्वेश्चन चुकलेत, कोणते वीक टॉपिक आहेत, कुठे तुमच्या सिली मिस्टेक झालेत हे मॉक टेस्ट ॲनालिसिस करायचं आहे. आणि उरलेली 6 तास असणार आहेत. त्या 6 तासांमध्ये काय करायचं आहे तर जास्तीत जास्त जेवढे वीक टॉपिक्स तुम्ही मॉक टेस्ट ॲनालिसिसमधून फाइंड केले आहेत आणि रिव्हिजन या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. असं असणार आहे पुढच्या 4 दिवसांचं शेड्यूल. आता मॉक टेस्ट कधीपर्यंत द्यायचं आहे, मॉक टेस्ट काय करा, CET एक्झामच्या 1 दिवस आधी तुम्ही मॉक टेस्ट देणं थांबवा. उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांची 2 मेला एक्झाम आहे त्यांनी 30 एप्रिलपर्यंतच मॉक टेस्ट द्या, जेणेकरून जो शेवटचा दिवस असणार आहे ना तो तुमचा रिव्हिजनसाठी किंवा काही आजपर्यंत जेवढं काही शॉर्ट नोट्स फॉर्म्युला शीट्स बनवलेत ते सगळं तुम्ही रिवाईज कराल. ही असणार आहे पहिली म्हणजे काय पुढच्या 4 दिवसांचं स्ट्रॅटेजी. आता एक गोष्ट तुम्हाला नोटीसला द्यायचं आहे की जे विद्यार्थी ऑनलाईन लेक्चर्स वगैरे बघतात किंवा यूट्यूबवर वगैरे रिव्हिजन वगैरे बघतात या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की लाईव्ह लेक्चर्स बघण्याऐवजी तुम्ही इतकंच करा, रेकॉर्डेड ज्यावेळी त्यांचं लाईव्ह संपतं ते रेकॉर्डेड बघायचा प्रयत्न करा. का सांगतो, लाईव्हमध्ये समजा त्याने 3 आवर्सचं लेक्चर घेतलं तर 3 आवर्स तुम्हाला ते लाईव्ह लेक्चर कंटिन्युअसली बघावं लागेल. त्याऐवजी माझं सजेशन हेच राहील की तुम्ही काय करा, ते लेक्चर लाईव्ह संपल्यानंतर 1.5x या स्पीडनं तुम्ही ते लेक्चर कमीत कमी वेळामध्ये सॉल्व्ह करा. जे विद्यार्थी अजूनसुद्धा कोचिंगच्या फेऱ्या मारत आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे सिलेबस कोचिंगच्या मागे लागून कंप्लीट करण्याऐवजी आता इतकंच करा, जास्तीत जास्त पुढचे 4 दिवस सेल्फ स्टडी आणि रिव्हिजन याच्यावरती फोकस करायचं आहे. ही होती स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 असणार काय आहे, तुमच्या शिफ्ट वाईज डिफिकल्टी. म्हणजेच काय, एखाद्या शिफ्टला जर डिफिकल्ट पेपर आला तर कसं टॅकल करायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलं आहे की तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल कसं असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची इव्हनिंग शिफ्ट असणार आहे, म्हणजेच काय 2, 3 आणि 4 मेला ज्या विद्यार्थ्यांची इव्हनिंग शिफ्ट असणार आहे त्यांची कंपॅरेटिव्हली थोडी डिफिकल्टी लेवल ही मॉर्निंग शिफ्टपेक्षा अवघड असू शकते. त्यामुळे काय करतात विद्यार्थी, मॉर्निंग शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज ऐकतात, त्यांना म्हणतात की केमिस्ट्री इझी आलं होतं, केमिस्ट्री फिजिक्स अशा लेवलचं आलं असतं. याचा इफेक्ट तुमच्या शिफ्टवर पडू देऊ नका. तुम्ही हे मानूनच चला की मॉर्निंग शिफ्टपेक्षा तुमची शिफ्ट थोडी डिफिकल्ट, स्लाइटली डिफिकल्ट असू शकते. त्यानंतर आता 2 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे ते सगळ्यात जास्त पॅनिक आहेत कारण का फर्स्ट डे फर्स्ट शो आलेला आहे. परंतु घाबरायची काहीही गरज नाही आहे. भलेही तुमची पहिल्या दिवशी आलेली आहे एक्झाम तर तुम्हाला आधीपासून आता वेल प्रिपेअर्ड राहायचं आहे. तुमच्यासाठी एक्सपेक्टेड काय असणार आहे, फिजिक्स तुमच्यासाठी मोस्टली मॉडरेटच येऊ शकतं. फिजिक्समध्ये स्ट्रेट फॉरवर्ड विचारले जाणारे क्वेश्चन्स खूप थोडे असतील, ते चूज करायला शिका. कारण का प्रॉब्लेम काय होतो, मॉडरेट क्वेश्चन पेपरमध्ये ते फॉर्म्युलाज मॅन्युप्युलेट करतात. आपल्याला काय वाटतं त्यांनी डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड
विचारले, परंतु नाही आहे. ज्यावेळी तुम्ही पुढे जाऊन ते क्वेश्चन सॉल्व्ह करता त्यावेळी समजते की काहीतरी चेंजेस आहेत. त्यामुळे फिजिक्स मॉडरेट येणार आहे 2 मे फर्स्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचसोबत तुमचं जे केमिस्ट्री आहे ते इझी टू मॉडरेट असेल. मोस्टली जे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत टेक्स्टबुकमधून तेच तुम्हाला विचारले जाईल. फक्त केमिस्ट्रीमध्ये सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस आहेत, त्यापासून थोडं सावधान राहा. त्यानंतर मॅथ्स काय असणार आहे, मॅथ्स पुन्हा मॉडरेट टू लेंथी येऊ शकतं. जेई मेन्स लेवलचे काही क्वेश्चन्स येऊ शकतात. मग आता जर तुमच्या पेपरमध्ये जेई मेन्स लेवलचे जर वगैरे क्वेश्चन्स असतील तर क्वेश्चन्स चूज करायला व्यवस्थित शिका आणि टाईम मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला जमली पाहिजे. हे असणारे 2 मे विद्यार्थ्यांच्या शिफ्टचं ॲनालिसिस. आता ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 3 मेला असणार आहे ना, मोस्टली त्यांचे सगळे पेपर्स म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीही मॉडरेट असतील. फिजिक्समध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स ऐवजी ते ट्राय करतील की तुमच्या कन्सेप्ट बेस्ड थोडे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यानंतर केमिस्ट्रीसुद्धा मॉडरेट लेवलची असेल. जी पहिल्या दिवशी म्हणजे 2 मेला जे केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स होते किंवा ॲनालिसिस होतं ते तुम्ही नक्की पहा. मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सुद्धा सांगेल ते क्वेश्चन्स तुम्हाला करून जायचे. त्यानंतर मॅथमॅटिक्स पुन्हा मॉडरेट टू लेंथीज याच रेंजमध्ये राहणार आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 4 मेला आहे, मग 4 मेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे तर तुमची थोडी डिफिकल्टी लेवल ही पहिल्या 2 दिवसांपेक्षा वाढू शकते. कारण का जनरली तोच ट्रेंड राहतो. पहिले 2 दिवस काही पेपर्स जे असतात ते इझी टू मॉडरेट लेवलचे असतात आणि त्यानंतर मॉडरेटपेक्षा थोडी स्लाइटली डिफिकल्टी लेवल वाढते. मग आता 4 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी फिजिक्स हे मॉडरेट होऊन थोडं जास्त असू शकतं. पुन्हा केमिस्ट्री इझी टू मॉडरेट लेवलमध्येच राहील आणि मॅथ्स थोडं लेंथी वाढू शकतं. म्हणजेच काय, जे त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड इझी क्वेश्चन्स विचारले होते ते आता ते मॉडरेट टू लेंथी असू शकतात, जे टाइम कन्झ्युमिंग असतील. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रिपेअर राहायचं. ही होती 2, 3 आणि 4 मेला. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा काहीही मॉक टेस्ट वगैरे देत नाहीत अशा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशनची लिंक देतोय. मॉक टेस्टमध्ये नक्की एनरोल करा. कारण का आता हार्डली 4 दिवस राहिलेत आणि शक्य असतील तेवढ्या जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या, जेणेकरून CET एक्झामला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. डायरेक्टली रिव्हिजन केलं, प्रिपरेशन केलं आणि मॉक टेस्ट CET एक्झामला जर जाऊन बसलात तर प्रॉब्लेम काय येईल समजणार नाही. कोणता क्वेश्चन्स कधी अटेम्प्ट करायचा आहे, एखाद्या क्वेश्चनला अटेम्प्ट करायची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, टाईम कसा मॅनेज करायचा आहे, त्या कमीत कमी टाईममध्ये ते प्रेशर कसं मॅनेज करायचं आहे या गोष्टी समजणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. याचा नक्की तुम्हाला फायदा तुमच्या ॲक्च्युअल एक्झाममध्ये होईल आणि पर्सनल मेंटरशिपसुद्धा. कारण का काही डाऊट्स वगैरे असेल तर तुमच्या पर्सनल मेंटरशिप तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आता स्टेप नंबर 3 काय असणार आहे की पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. पेपर कसा अटेम्प्ट करायचा या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचे 2 आणि 3 आणि 4 मेला तुमची एक्झाम असणार आहे. पहिलं म्हणजे काय, 150 क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. स्टार्टिंग करा, प्रत्येक विद्यार्थ्याची चॉईस असू असते. माझं सजेशन हेच राहील की स्टार्टिंग केमिस्ट्रीपासून करा, कारण का केमिस्ट्री थोडं इझी लेवलचं येतं. त्यामुळे पहिल्यांदा जसं क्वेश्चन्स वगैरे इझी सॉल्व्ह होत जाईल त्यावेळी कॉन्फिडन्स बूस्ट होत जाईल. त्यामुळे पहिल्या 35 ते 40 मिनिटांमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचे 50च्या 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. काळजी घ्यायची आहे, सिली मिस्टेक्स होणार नाहीत. कारण का आपण केमिस्ट्रीमध्ये काय करतो, स्पीडनं क्वेश्चन सॉल्व्ह करत जातो आणि त्याच वेळी चान्सेस होतात की क्वेश्चन नीट वाचत नाही, ऑप्शन्स नीट वाचत नाही आणि सिली मिस्टेक्स होतात. हे झालं केमिस्ट्रीसाठी. त्यानंतर फिजिक्स तुम्हाला कसा अटेम्प्ट करायचा आहे. उरलेला जो वेळ आहे म्हणजे अराउंड 55 मिनिटं ही तुम्हाला फिजिक्सला द्यायची आहेत. आता कसं होतं 90 मिनिटं ही तुम्हाला कंपल्सरी द्यायचीच असतात. आता समजा तुम्ही केमिस्ट्री 35 मिनिटामध्ये अटेम्प्ट केली, लवकरात लवकर फिजिक्सला शिफ्ट व्हा. फिजिक्समध्ये थोडी मॉडरेट लेवलची डिफिकल्टी असू शकते. फिजिक्समध्ये काय करायचं आहे त्यावेळी क्वेश्चन चूज करायला शिकायचं आहे. म्हणजे इझी जे क्वेश्चन्स असतात ते पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायचे आणि नंतर जे मॉडरेट किंवा डिफिकल्ट असेल ते त्यांना तुक्का मारा किंवा कोणतीही स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि ते सॉल्व्ह करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, मी भरपूर विद्यार्थ्यांनी गेली 3 वर्ष बघतोय जेव्हा एक्झाम हॉलमधून बाहेर येतात त्यावेळी हेच सांगतात की दादा टाईम पुरला नाही. हे तुमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की स्पीड आणि ॲक्युरेसी या 2 गोष्टींसाठी मॅटर करतात फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. त्यामुळे तुम्ही सावधानपूर्वक तुमचा वेळ युटिलाइज करा. इतरत्र बघायची काहीही गरज नाही यानं काय आन्सर लिहिले, कारण का ते क्वेश्चन्स रँडमली मिक्स झाले असतात. तुमचा जो क्वेश्चन्स बघताय तो त्याचा वेगळाच क्वेश्चन नंबर असतो. त्यानंतर आता तुम्हाला मॅथ्स कसा अटेम्प्ट करायचा आहे. मॅथ्ससाठी 90 मिनिटं मिळतात. गेल्या वर्षीनुसार सुद्धा आजचा या वर्षीचा ट्रेंड हाच राहील की मॅथ्स मोस्टली मॉडरेट टू लेंथी येऊ शकतं. त्यामुळे स्ट्रॅटेजी काय असणार आहे, 90 मिनिटांमध्ये मॅथ्स सॉल्व्ह करताना पहिल्यांदा क्वेश्चन्स व्यवस्थित चूज करायचे आहेत. जे इझी क्वेश्चन्स आहेत, जे वाटतात की कमीत कमी वेळामध्ये सॉल्व्ह होत आहेत, ते पहिल्यांदा सॉल्व्ह करा आणि जे लेंथी आहेत, जे डिफिकल्ट आहेत त्यांना मार्क फॉर रिव्ह्यू करा, नंतर सॉल्व्ह करा. एखादा क्वेश्चन डिफिकल्ट आलाय, वाटायला नको की हा चॅप्टर मी कव्हर केला होता यातूनच डिफिकल्ट क्वेश्चन आलाय, याचा निगेटिव्ह इफेक्ट इतर क्वेश्चन्सवर पडणार नाही याची जबाबदारी घ्या. हे झालं मॅथमॅटिक्ससाठी पेपर अटेम्प्टची स्ट्रॅटेजी. 35 मिनिटांमध्ये केमिस्ट्री, उरलेल्या 55
मिनिटामध्ये तुम्हाला करायचं फिजिक्स, 90 मिनिटामध्ये मॅथमॅटिक्स अटेम्प्ट करताना लक्षात ठेवायचं आहे स्पीड मॅटर करतं, वेळ कमी पडू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि एक इम्पॉर्टंट डाऊट, जर पेपर अवघड आला तर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल का, सगळेच विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडतो की दादा यावर्षीसुद्धा जर जेई मेन्स लेवलचे जर जास्त क्वेश्चन्स आले तर काय करायचं आहे. आपलं तुम्हाला एक सांगू का, पहिलं म्हणजे काय, ज्यावेळी आपण क्वेश्चन पेपर बघतो ना आपल्याला वाटायला लागतं की जेई मेन्स लेवलचे काही क्वेश्चन्स आहेत जे टफ आहेत आणि CET सेलने सुद्धा तुम्हाला मुद्दाम तुमचा स्कोर कमी करण्यासाठी हे क्वेश्चन्स टाकले आहेत. परंतु आपण काय करतो, जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत त्यांच्यावरती फोकस करतो, जे आपल्याला करायचं नाही. आपलं टार्गेट असलं पाहिजे जे इझी आहेत, मॉडरेट आहेत, ज्यांचं वेटेज आहे अराउंड 80%हून जास्त आहे, त्यांना आधी टार्गेट करा. या डिफिकल्ट क्वेश्चनच्या मागे लागून आपले जे इझी क्वेश्चन्स आहेत, मॉडरेट क्वेश्चन्स आहेत त्यांना बिघडवायचं नाहीत, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट टिप आहे. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये खूप सिली मिस्टेक्स होतात, कारण का केमिस्ट्रीमध्ये स्कोर करणं इझी आहे परंतु सिली मिस्टेक्स होतात, त्यामुळे घाबरून किंवा गोंधळून जाऊ नका. तुमचं जे डोकं आहे ना ते शांत ठेवा. उगाच एक्झाम हॉलपर्यंत जाईपर्यंत ते पुस्तक हातात घेऊन मागे मागे फिरण्यात काही अर्थ नाही. इतकंच करा, एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधी 1 तास डोकं शांत ठेवा. तुम्ही जेवढी काही प्रिपरेशन केलेलं आहे ते तुमचा सबकॉन्शियस माइंड ते ॲनालाइज करत बसू द्या, कारण का प्रिपरेशन ऑलरेडी झाले. उगाच एक्झाम हॉलपर्यंत पुस्तक घेऊन जातो आणि गोंधळून जातो, किती क्वेश्चन्स डिफिकल्ट येतील, इझी येतील, या विचारात पडू नका. सगळ्या विद्यार्थ्यांचा पेपर चांगलाच जाणार आहे आणि मला माहीत आहे सगळे विद्यार्थी तुम्ही हुशार आहेत. फक्त इतकंच करा की डोकं शांत ठेवा आणि जेवढं येते त्याचा तुम्ही बेस्ट द्या. जे येत नाही आहे त्या क्वेश्चन्सवरती फोकस अजिबात करू नका. भलेही जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन्स पेपर आले ना ते आपण काय करायचे नंतर सॉल्व्ह करायचे आणि असं नाही की ते 100% सॉल्व्ह करायचे. जे इझी आहेत, मॉडरेट आहेत त्यांना पहिल्यांदा टार्गेट करा. कारण आजचा हा जो व्हिडिओ होता तो होता पेपर ॲनालिसिस, पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे, डिफिकल्ट पेपर आला तर काय टार्गेट करायचं आहे, आणि एक सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे काय, चूज क्वेश्चन्स वाईजली. म्हणजेच ज्यावेळी क्वेश्चन्स पेपर येतो त्यावेळी एक क्वेश्चन्स तुम्ही वाईजली चूज करा. एखादा क्वेश्चन जर डिफिकल्ट आला आहे ना त्याच्यामध्येच अडकवून पडू नका. पुढचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना टार्गेट करा आणि शेवटी जो वेळ राहतो त्याच्यामध्ये डिफिकल्ट क्वेश्चन्स सॉल्व्ह करा. हीच होती पेपर ॲनालिसिसची स्ट्रॅटेजी. त्यामुळे आजच्या ज्या स्टेप्स सांगितले आहेत त्या नक्की फॉलो करा. त्याचसोबत तुम्हाला तुमचा पेपर कसा यावा, उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांना इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट शिफ्ट मी सांगितले या विद्यार्थ्यांचा किती टक्के सिलेबस कव्हर झाला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.